शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक ठाम विधान करत म्हटलं की शिवसेना हाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट झाला असून जनतेचा विश्वास मिळवत आहे। विरोधकांनी कितीही आरोप केले तरी जनता शिंदे गटासोबत आहे, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना ठामपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या विधानामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने वाढवणार आहे। खरं तर 5 वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आठवतोय। 6 आमदार होतो आम्ही। 6 आमदार 2 खासदार असणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेमध्ये कसाबसा एकटा मी निवडून आलो। कसाबसा मी एकटा निवडून आलो आणि त्यानंतरच्या 2.5 वर्षांमध्ये आमच्यातले लोक कुठे आहेत, नरके साहेब काय करतायत, क्षीरसागर कुठे आहेत, पलीकडच्या बाजूला मिंचेकरांची अवस्था काय झाली आम्हालाच कळत नव्हतं, असं सुद्धा चित्रांत बघितलं। आणि 2.5 वर्ष आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले। बघता बघता या मतदारसंघात, या जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शिवसेनेचं वातावरण तयार झालं, पुढच्या वेळेला आज व्यासपीठावर बघितलं असेल तर मी अभिमानानं सांगेन, या जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना आहे। या जिल्ह्यातले 5 आमदार शिवसेनेचे आहेत, 1 आजी आणि 1 माजी खासदार सुद्धा शिवसेनेचा आहे आणि या सगळ्यांबरोबर या जिल्ह्याचा पालकमंत्री सुद्धा शिवसेनेचा आहे। हे सगळं घडवण्यामध्ये एका बाजूला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची प्रचंड ईर्ष्या, या सगळ्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं शिवसेनेचं संघटन झालंय। भविष्य काळामध्ये ते सुद्धा ते संघटन तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं वाढवण्यासाठी या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्तानं संकल्प करूया। निवडणुका उद्यापासून सुरू होत आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, दूध संघाच्या, जिल्हा बँकेच्या सगळ्या निवडणुका होत आहेत। त्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक असणार आहे। या जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काम करतोय। तेवढ्याच ताकदीनं आणि तोलामोलानं उद्याच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा यशस्वी होण्यासाठी आजचा पक्षाचा कार्यालयाचा शुभारंभ आणि उद्याचं संघटन मजबूत करण्यासाठी आपण सगळेजण संघटितपणानं काम करूया, अशा पद्धतीची विनंती करतो।